हा एक शहरामध्ये त्यांनी पसरवलेली अफवा होती. कारण नेहमीच आम्ही गेल्या 20-25 वर्षापासून ज्या वेळेला काम करतोय त्यावेळेला गड हा सारंग देशमुखांचाच होता आणि त्या ठिकाणी त्यांना मदत होत होती. त्यांचा तो गैरसमज होता. त्यामुळे काय होणार याची कल्पना आम्हाला आधीच होती. बावडा विरुद्ध तुमची अशी एक लढाई नाही, ही माझी बावड्या विरुद्ध लढाई नाही, तर बावड्यातील एका नेत्याविरुद्ध लढाई आहे आणि ती राहणार सदैव. त्याचा काय विषय, मला जो त्रास आहे तोच बावड्यातल्या जनतेला त्रास आहे. त्यामुळे माझी लढाई बावड्या विरुद्ध नाही, तर बावड्यातल्या नेत्याविरुद्ध आहे. सारंग देशमुख यांना का टार्गेट केलं असं काय जेलसी असेल त्यांना, काय तर पुढे जातोय कार्यकर्ता, लोक जास्त पाठीमागे राहतात असं काही तर गैरसमजातून त्यांनी गेली 2-4 वर्ष ते चालूच होतं. सतत आपल्याला कुठं हा पुढे जातोय असा एखादा बहुतेक त्यांचा संभ्रम असावा, त्यातून त्यांनी केला असावा. पण हा निकाल नेमका आता त्या नेत्यानं सुद्धा काय सांगायला वाटते? त्यांनी आसपास आपल्या असणाऱ्या परिस्थितीचा विचारपूर्वक, जाणीवपूर्वक ह्याचा विचार केला पाहिजे. हे का होतंय, हे का व्हायला लागले, लोक आपल्यापासून का लांब जायला लागले,